दुसरी गोष्ट, निवडून आल्यानंतर माझा हा जो प्रभाग आहे याचा भौगोलिक दृष्टिकोनातून मी पूर्ण अभ्यास केलेला आहे. माझं जे काही विजन आहे मी लोकांसमोर सोशल मीडियाद्वारे पाठवतोच आहे. कशा पद्धतीने या भागाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगितलं तर आज आगम मंदिर टेकडी, संतोषनगर, दत्तनगर या परिसरामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई आहे. डोंगराळ भागामध्ये हा भाग वसलेला असल्यामुळे एक जुनी टाकी पूर्वी या ठिकाणी होती, ती टाकी आता अपुरी पडते आणि टाकीच्या वरच्या भागाला देखील म्हणजे ग्रॅव्हिटीने पाणी पोहोचणार नाही अशा पद्धतीने देखील वरती लोकवस्ती वाढत चाललेली. तर अशा स्वरूपात हे सगळं असताना त्या भागामध्ये पाण्याचा कायमस्वरूपी निकाल लावण्यात यावा यासाठी जी काही ठोस उपाययोजना, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक वरती डोंगरावरती एकदम एंडला फॉरेस्टमध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी एक प्रचंड मोठा एक असा जलाशय म्हणजे थोडक्यात एक रिझर्वायर बांधावा लागणार आहे की जेणेकरून त्या ठिकाणी पाणी पंपिंगने पाठवून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी तिथे उपलब्ध होऊन तिथून ग्रॅव्हिटीने खालच्या भागाला सगळीकडे पाठवता आला पाहिजे. आणि तो पॉइंट असा निवडला गेला पाहिजे की तिथून सगळीकडे पाईपलाईन्स टाकता आल्या पाहिजेत. गुजरवाडी असेल, निंबाळकरवाडी असेल, मांगडेवाडी असेल, भिलारेवाडी असेल, कात्रज गावठाण असेल, गुजरवस्ती असेल अथवा संतोषनगर, अंजनीनगर, आगम मंदिर टेकडीचा परिसर असेल, दत्तनगर, जांभूळवाडी, कोळेवाडी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, जो काही हा सगळा भाग आहे इथल्या भागाला त्या टाकीतनं पाणी पुरवठा करतील अशा स्वरूपाची टाकी तिथं मोठी बांधणं आवश्यक आहे. आणि निश्चितच मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि मला माहिती आहे की भगवंताच्या कृपेने मला त्यात यश येईल. चांगल्यापैकी निधी उपलब्ध करेल आणि त्या ठिकाणी ती टाकी लवकरात लवकर कशी उभी राहील जेणेकरून माझ्या या भागातल्या ज्या काही माता भगिनी आहेत ज्यांना रोज या पाणी टंचाईमुळे त्रास होते, दैनंदिन जीवन त्यांचं सगळं विस्कळीत होते, रात्री बेरात्री पाणी येते, हे सगळं थांबलं पाहिजे. कुठंतरी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. महानगरपालिकेचा जर टॅक्स भरतात ते त्याचा कुठंतरी त्यांना योग्य प्रमाणात मोबदला मिळाला पाहिजे. आणि तो पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, तो निश्चितच मी निकाली काढण्याचा प्रयत्न करेल.